आम्ही आलो फ्रेंड्स कल्याणच्या भाजी मार्केटला, ते भाजी घ्यायला घेतले. तर फ्रेंड्स बघू शकता इकडे भरपूर अशा होलसेल प्रकारे भाजी आहे आणि खूप अफोर्डेबल प्राइसनुसार. आणि मी सुद्धा भाजी घेतलेली आहे, पिंकीने भाजी. आम्ही दोघीही आलो होतो सकाळी सकाळी भाजी घेण्यासाठी. आणि तुम्हाला मस्त लिंबू वगैरे दाखवते, भाज्या दाखवते. बघा भरपूर अशा भाज्या आहेत आणि एकदम होलसेल प्रमाणे आहे तिथे कल्याणच्या भाजी मार्केटला. आणि जास्त इथे म्हणजे लेडीज वगैरे नव्हतं, आम्हीच 2-4 जणी होतो इथे फक्त भाजी घेण्यासाठी. आणि जास्त करून इकडे फक्त होलसेलच भाजी मिळते. आणि ते मी भाजीवाल्याला सांगितलं का आम्हाला भाजी एका पिशवीत पूर्ण पॅक करून दे. त्याने अशी पॅक करून दिलेली आहे. आणि पुढे कोथिंबीर घ्यायची होती, पण कोथिंबीर एवढी काही खास नव्हती, पण खूप महाग होती कोथिंबीर. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आमच्याकडे ना फ्रेंड्स आता म्हणजे बाजूला दुकानं आहेत घराच्या, तिथेही मिरची कोथिंबीर भेटत नाही. आणि खडकपाड्यालाही खूप महाग देतात, त्याच्यामुळे मग होती ती घेतली मी. महागाने पण आलो तर घेऊ दे. मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, अद्रक घेतले, हे सगळं घेतलेलं आहे. आणि भाजी सुद्धा घेतलेली आहे. तर आणि बघू शकता तुम्ही केवढा मोठा मार्केट आहे. आणि अगोदर फ्रूटही बघायला गेलो होतो, तर फ्रूटचं तुम्हाला मी नंतर सांगेनच. तर चला आता घरी गेल्यावर भेटते. तर रस्त्यात जाता जाता मस्त दुर्गाडी किल्ला वगैरे तुम्हाला दाखवते. आणि इथनं तुम्हाला कोणगावची खाडी पण दिसते, बघू शकता. ही खाडी आमच्या घरी पण म्हणजे माझ्या माहेरी पण दिसते डोंबिवलीला. तर आणि मस्त आपला हा कोणगावचा ब्रिज दिसतो बघा जाण्यासाठी. 2 ब्रिज आहेत. एक जुन्या काळातला म्हणजे ब्रिटिश काळातला ब्रिज आहे, तोही इथे उभाच आहे अजून. आणि खूप जुना आहे तो. तर आणि पुढे गेल्यावर बघू शकता इथे तबेला लागलेला आहे. आणि पुढे तबेला चहाही तुम्हाला दाखवते. तर तुम्ही कधी इथे पियाला असाल तर नक्की कमेंट्स करून सांगा. इथे दूध वगैरे मस्त मिळतो, म्हशीचं दूध. आणि पुढे आहे तबेला चहा. त्याच्या पुढे गेल्यावर दुर्गाडी किल्ला लागतो, त्याचं रिनोव्हेशन चालू आहे. पण पावसाळ्यात आता सध्या बंद केलेलं आहे. बघू शकता रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि पुढे आता सकाळचा टायमिंग आहे म्हणून एवढे ट्रॅफिक वगैरे नाही आहे, नाहीतर खूप ट्रॅफिक असते इथे, खूप गर्दी असते, मोठ्या मोठ्या गाड्या असतात. आणि पुढे गेल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा पण लागतो, बघू शकता सर्कलला. आणि इकडनं जायचं आहे कोणगाव आणि भिवंडी जाण्याचा रस्ता. सकाळचा टायमिंग आहे म्हणून एवढी काही गर्दी नाही. आणि मस्त भाजी वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहोत. आणि आता आम्हाला जायचं आहे बुधवार असल्यामुळे मच्छी घ्यायला. तर मच्छी काय काय घेणार आहे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन. तिथे काय मी व्हिडिओ वगैरे नाही काढला पण. आणि मस्त आता जाताना तुम्हाला मी आदरवाडी दाखवते, जे जे दिसेल ना ते तुम्हाला दाखवते. कारण कसे ओपनली व्हिडिओ काढायला घेतलेला आहे म्हणून मस्त वातावरण दिसतं, बघू शकता. आणि आता आपण पोचलो आदरवाडीमध्ये. इथे विशाखा राहायची पहिला या समोरच्या बिल्डिंगमध्ये, आता ती राहते गंधारीला. आणि ती जर व्हिडिओ बघेल तर तिला दिसेलच. आणि पुढे लागतो आपल्याला सिग्नलच्या नंतर मग आम्ही आलो खडकपाड्याला, बघू शकता इकडे. आणि खडकपाड्याला आल्यावर नंतर घरी आली मी. आणि घरी आल्याला पहिला मच्छी घेऊन मी आल्यावर इथे खोबरं भाजायला घेतले. आणि इथे मी घेतलेलं आहे डाळिंब कट करायला, कारण फ्रूट आणलेले आहेत. आणि फ्रूट एकदम अफोर्डेबल प्राईसनुसार आहेत तिथे. आणि जी वस्तू आपल्याला तिथे महाग दाखवतात आपल्याकडे खडकपाड्याला बोला इथे हातगाड्यांवर, ती वस्तू तिथे खूप अशी म्हणजे अफोर्डेबल प्राईसनुसार आहे. आणि इथे खोबरं भाजून घेतलं मी. आणि लगेच इथे डाळिंब आता कट करून घेते. पण डाळिंब काय एवढा मला खास नाही मिळाला, पिंकिश कलर आहे. आणि मग तो काय करणार आता मी कट करून घेते. आणि तिथे आपण 300-350 ला किलोनी घेतो फ्रूट, तर तिथे आपल्याला 15 किलो कॅरेट असे घ्यावे लागतात. तर मग आता काय करणार, तेवढे तर आम्ही घेऊ नाही शकत. म्हणजे एक आपण वस्तू फ्री जर आपल्याला सफरचंद घ्यायचे तर 15 किलो म्हणजे पूर्ण कॅरेट घ्यायचं, तसं तर नाही घेतलं. मग आम्ही बाहेर आल्यावर मग आम्ही हातगाड्यांवर घेतलं. मग तिथे पण आम्हाला स्वस्त भेटले, एवढे काही महाग नाही. पण खडकपाड्याला खूपच महाग आहे. आणि पिंक कलर बघा कसा आहे डाळिंबाचा. त्याच्यानंतर इथे मी लगेच अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि ते एका कंटेनरमध्ये भरून ठेवते. आणि मी 2-3 दिवस यूज करणार. इथे मी सुक्कं खोबरं भाजलेलं होतं, त्याच्यामध्ये जिरं ॲड करून त्याची सुद्धा पावडर तयार केलेली आहे. आणि आता मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट जी केलेली आहे ती फ्रीजमध्ये ठेवते, जशी लागेल तशी मग यूज करायची 2-3 दिवस. त्याच्यानंतर इथे मी काय मच्छी आणलेली आहे बघू शकता. मस्त कोळंबी आणलेली आहे, टायगर प्रॉन्स आणि बांगडे आणलेले आहेत. आणि ही सगळी मच्छी मला फ्रेश भेटलेली आहे. महाग मिळाली पण फ्रेश मिळाली. पावसाळ्यात मच्छी कधीच आपल्याला फ्रेश नाही मिळत, पण कुठे कुठे मिळते, आपण ती महाग मिळते, त्याच्यामुळे मग मी घेतली. आणि आता मी कोळंबी बघा कशी कट करते. आणि कोळंबीचे पूर्ण शेल्स नाही काढले, पण अशीच कट करून घेतली. त्याच्यानंतर मग स्वच्छ क्लीन करून झाल्यानंतर
भाजी बनवायला घेतलेली आहे. तर भाजी मी पहिला कोळंबी ग्रेव्ही करणार, त्याच्यासाठी मी काय काय प्रोसेस केली तुम्ही पाहिलंच फ्रेंड्स. मस्त कांदा टोमॅटो आता मी चांगला परतून घेते कलर चेंज होईपर्यंत, आणि याच्यामध्ये आपले जे घरगुती सुके मसाले आहेत ते सगळे ॲड करते, बघू शकता याच्यामध्ये. आणि छान यांना मिक्स करून घेते. थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट ॲड करेन जी मी बनवलेली आहे ती. त्याला मस्त मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. आणि आपल्या मसाल्याचा बघा कसा मस्त कलर आलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी मस्त या पाणी ॲड केल्याने ना मस्त फ्राय वगैरे होतो मसाला, म्हणजे चांगला शिजून निघतो. याच्यामध्ये मी अजून मीठ नाही ॲड केलं. आणि आता जी कोळंबी मी क्लीन करून ठेवलेली होती ती ॲड करून घेते याच्यामध्ये. ही टायगर प्रॉन्स खरंच मस्त लागते खाण्यासाठी, याची ग्रेव्ही पण भारी लागते. नसेल कधी ट्राय केली तर करून बघा. छान मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते, झाकणावर ठेवते पाणी, आणि तोच पाणी मी तो पातेल्यामध्ये ॲड करणार आहे. इथे लगेच मी मच्छी फ्राय करण्यासाठी मॅरिनेशन तयार करते आणि मस्त कोकमचं आगळ ॲड केलेलं आहे, बघू शकता. आणि जे मी कोळंबीला ॲड केलेला मसाला होता ना तोच केलेला आहे. आणि याच्यामध्ये सुका खोबऱ्याचं वाटण ॲड केलं, थोडंसंच ॲड केलेलं आहे. आता ही मच्छी पूर्ण मस्त मसाल्यामध्ये कोट करून मॅरिनेट करून ठेवते थोडा वेळ, बघू शकता. आणि छान लागते खाण्यासाठी. तोपर्यंत इकडे लगेच बघू शकता तुम्ही ताटातलं पाणी गरम झालेलं आहे, म्हणजे उकळी फुटलेली आहे. आणि तो पाणी मी ॲड केला आणि अजून पाणी मी दुसरं ॲड करणार आहे, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते पाणी ॲड केले, कारण आम्हाला ग्रेव्ही लागते दुपारी. आणि आमच्याकडे राईस खातात म्हणजे भात खातात, तर त्यांना ग्रेव्ही लागतेच. आता मस्त मी कोळंबी छान अशी उकळून घेते, चांगली शिजवून घेते, बघू शकता. आता याच्यामध्ये मी सुकं खोबऱ्याचं वाटण ॲड करते, जे बनवलेलं आहे ते ॲड करून घेते. आणि त्याच्यामुळे मस्त असा कलर वगैरे येतो, बघू शकता, तुम्हाला पुढे दिसेलच. तर बघू शकता फ्रेंड्स आपल्या कोळंबीचा ग्रेव्हीचा कलर बघा कसा मस्त चेंज झालेला आहे. आणि आता गॅस करते बंद. आणि इथे लगेच मी आता मच्छी फ्राय करायला घेते, त्याच्यासाठी ठेवलेला आहे ते पॅन. तर पॅन माझा बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे, तरीही याच्यामध्ये मच्छी मस्त होते फ्राय. तर आता जे जे मोठे मोठे पीस आहेत ते मी पहिला फ्राय करून घेते, कारण तेल आपण स्टार्टिंगला जास्त ॲड करतो, त्याच्यामुळे जी जाड जाड असते ना फिश ती पहिला फ्राय करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित फ्राय होते. आणि मी मच्छी फ्राय अशाच प्रकारे करते, बघू शकता तुम्ही. मस्त असा कलर चेंज झाला पाहिजे. काहीकांचा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. जर आपण कोकम आगळ याच्यामध्ये नाही ॲड केलं ना तर आपण लिंबाचा रस ॲड करायचा, त्याच्यानेही छान फ्लेवर येतो. पण मम्मीने आणल्यापासून मी कोकम आगळच ॲड करते. आणि मच्छी झाली आपली पहिली फ्राय. आता मी दुसरी ॲड केलेली आहे. आणि इथे मी ना मच्छी फ्राय झाल्यानंतर मस्त भात फ्राय करून घेणार आहे. हा भात फ्राय ना मच्छी केलेल्या तव्यामध्ये जाम भारी लागतो, एकदम भारी टेस्टी. तुम्ही नसेल कधी केला तर करून बघा. मच्छी फ्राय झाल्यानंतर असा भात फ्राय करायचा त्याच तव्यामध्ये, एकदम टेस्टी लागतो. तुम्हाला लहान मुलांना तर भरपूर आवडेल, मोठ्यांना तर आवडेलच, पण लहान मुलांनाही आवडेल. आता सगळी जी झालेली आहे मच्छी ती फ्राय ती मी आता काढून घेते. आणि याच्यामध्ये मी लगेच तो भात आहे तो ॲड करते, बघू शकता. मस्तपैकी भाताचा कलरही बघा मस्त झालेला आहे, भारी ना एकदम दिसतोच असा भारी. तर खाण्यासाठी किती भारी टेम्पटिंग लागेल. तर छान झालेला आहे भात फ्राय. आणि इथे मी लगेच जी मच्छी फ्राय केलेली होती ती एका बाउलमध्ये काढून घेते, जेणेकरून झाकण ठेवता येईल. आणि कसे पावसाळ्यात कोणतीही गोष्ट आपण झाकण ठेवलेलीच बरी, कारण माशा वगैरे काहीही आपल्या घरात फिरतं पावसाळ्यामध्ये. तर आता ही मी पूर्ण झाकण वगैरे ठेवून पॅक करून घेते. आणि याच्यानंतर मी माझ्यासाठी ताट रेडी केलेलं आहे फ्रेंड्स जेवणासाठी, बघू शकता. तर आजचा ब्लॉग फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि मस्त जेवण झालेलं आहे आपलं रेडी, या तुम्हीही जेवण करायला. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.